आपण बघू शकतो ही सध्याची थेट दृश्य आहेत शेखावत गर्ल्स हॉस्टेल, शेखावत गर्ल्स स्कूल, जिथे मतमोजणी सुरू आहे आणि ममता बॅनर्जी राज्याच्या मुख्यमंत्री पोहोचल्या, त्यानंतर त्यांच्या नातेवाईक काजोरी बॅनर्जी पोहोचल्या आणि ज्याला भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केलेला आहे। ही विरोधाची निदर्शनं अजूनही चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। इकडची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सीआरपीएफ, केंद्रीय टास्क फोर्स, स्थानिक पोलीस फोर्स यांच्या विरोधात निदर्शनं भाजप कार्यकर्त्यांकडून सुरू आहेत। अरे काजोरी चोर, ओबीसी एक चोर। ठीक है, क्या हुआ, क्या हुआ? अरे वो उसका फैमिली पूरू चोर। वो लोग इतना अत्याचार किया, दुकान बाड़ी सब भांगचूर किया, सब कुछ लूट लिया वो लोग। काली सीएम भी चोर है, सबसे बड़ा चोर सीएम। उसका भाई पोता आरो बड़ो चोर। बोले जे 12টার পর আমাদের দেখে নেবে, 12টার পরে আমাদের নাকি দেখে নেবে। চোর সালা। अभिषेक बनर्जी चोर, ममता बनर्जी हम लोग चोर को भगाए। हम लोग को फेयर काउंटिंग चाहिए, फेयर काउंटिंग। हारे जीते बात की बात है। किसी चोर भाई को चोर, किसी चोर भाई को चोर, किसी चोर भाई को चोर, किसी चोर बघा ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण कार्यकर्ते भाजपचे ऐकायला तयार नाहीत। सध्या ममता बॅनर्जी या मतमोजणी केंद्रावर पोहोचल्यानंतरची ही दृश्य आहेत। हे दृश्य आपण पश्चिम बंगालच्या भवानीपूर मतमोजणी केंद्राच्या बाहेरची परिसरातली बघतोय। तिथे स्वतः ममता बॅनर्जी मतमोजणी केंद्रापर्यंत पोहोचल्या, त्यांच्या नातेवाईक सुद्धा आलेल्या होत्या, मात्र तिथे भाजपनं जोरदार विरोध केला। दीदी चोर अशा पद्धतीने घोषणाबाजी भाजपकडनं केली जात होती। आपण ऐकतोय भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि तिथे ममता बॅनर्जी आणि त्यांचे नातेवाईक ज्या वेळेला आले तेव्हा भाजपनं कडाडून विरोध केलाय। ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमधल्या भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर आल्या लगेचच भाजपनं विरोध केलाय। सुवेंदू अधिकारी हे देखील याच मतमोजणी केंद्रावरती आहेत आणि तिथेच ममता बॅनर्जी नुकत्याच मतमोजणी केंद्रावरती आल्या, त्यांचे नातेवाईक सुद्धा आले आणि मात्र त्यावेळी भाजपनं कडाडून त्याला विरोध केलाय। या भवानीपूर मधल्या मतमोजणी केंद्राच्या बाहेरचा हा सगळा गोंधळ आपण बघतोय। इतकी मोठी गर्दी, भाजपचे कार्यकर्ते भाजपचे झेंडे हातात घेऊन फडकावतायत आणि मोठ्या प्रमाणात या मतमोजणी केंद्राच्या बाहेर आहेत। तितकाच मोठा पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे राडे सुरूच आहेत। त्यामुळे पश्चिम बंगालमधल्या या भवानीपूर मतमोजणी केंद्राच्या बाहेरचा हा गोंधळ आपण सध्या बघतोय। आमचे प्रतिनिधी सुद्धा तिथे उपस्थित आहेत, ती सगळी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतायत। भाजपचे कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणा सध्या देत आहेत। ममता बॅनर्जी याच मतमोजणी केंद्रावरती पोहोचलेले आहेत, तर सुवेंदू अधिकारी हे देखील याच मतमोजणी केंद्रामध्ये स्वतः उपस्थित आहेत। भवानीपूर मतमोजणी केंद्राच्या बाहेरचा हा गोंधळ भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांकडनं घोषणाबाजी सुरू आहे। भाजपचे कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणा देत आहेत, त्याचसोबत दीदी चोर अशा पद्धतीने सुद्धा काहीशा घोषणाबाजी भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं सुरू आहे। सुवेंदू अधिकारी हे स्वतः मतमोजणी केंद्रात आहेतच आणि नुकत्याच ममता बॅनर्जी सुद्धा इथे पोहोचल्यात।